विसंवादे धरिती आयुधे हाती. भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये थोडा वाढवा सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्री ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीचा आरंभ करत असताना गणपती बाप्पाला वंदन करतात. ज्ञानोबरायांनी जे वंदन केलेलं आहे जवळजवळ 20 ओव्यामध्ये ज्ञानोबरायांनी गणेशाचं वर्णन केलेलं आहे. गणपती बाप्पाचं तात्विक स्वरूप सांगितलं, गणपती बाप्पाच्या दैविक स्वरूपाला वंदन केलं आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं वाङ्मयीन स्वरूप ज्ञानोबरायांनी सांगितलेलं आहे. कारण ज्ञानोबरायांना आता वाङ्मय निर्माण करायचं आहे, ग्रंथ निर्माण करायचा आहे आणि हा ग्रंथाचा आरंभ असल्याने या ग्रंथामध्ये गणपती बाप्पाची कृपा पाहिजे. मग तो गणपती भगवंताचंही स्वरूप आहे, तोच गणपती गुरूंचंही स्वरूप आहे. नवे नवे ज्ञानोबरायांना सर्वत्र गणपती बाप्पाचं दर्शन घडत आहे. गणपती बाप्पाचं वर्णन करताना सुरुवातीच्याच ओळीमध्ये ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसं वेद्या आत्मरूपा असं म्हणून गणपती बाप्पाचं वर्णन केलं. म्हणजे जे तत्व आहे ते गणपती बाप्पा आहेत. नित्य प्रकाश रूप असलेलं जे ब्रह्मतत्व आहे तेच गणपती बाप्पाचं स्वरूप आहे. किंबहुना तोच गणपती बाप्पा देवाच्या रूपाने सुद्धा प्रगट होतो. म्हणून देवा तुची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जो जे असं म्हटलं. किंबहुना ज्ञानोबरायांनी अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये गुरूंना सुद्धा गणपती बाप्पाची उपमा दिलेली आहे. आत्मरूप गणेश केलिया स्मरण किंवा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. गुरूंच्या अनुग्रहाला सुद्धा गणपतीची उपमा दिलेली आहे. तुमचा अनुग्रह गणेशू जय दे आपुला सौरसू तरी सारस्वती प्रवेशू बाळ काही अति असं मत आहे. म्हणजे गणपती बाप्पाचं वर्णन करत असताना अनेक अंगांनी ज्ञानोबरायांनी केलेलं आहे. गुरूंच्या मध्ये सुद्धा गणपती बाप्पाच दिसतात. नवे नवे जगातलं सगळं वाङ्मय आहे ते ज्ञानोबरायांना गणपतीच्या रूपाने दिसत आहे. म्हणून गणपती बाप्पा हा वाङ्मय नाही सांगताना पहिल्यांदा गणपती बाप्पाचं शरीर सांगितलं. वेद हे गणपती बाप्पाचं शरीर आहे. म्हणजे ज्ञानोबरायांना वेदामध्ये गणपती बाप्पा दिसतात आणि गणपती बाप्पामध्ये सगळे वेद दिसतात. स्मृती ज्या आहेत त्या गणपती बाप्पाचे सगळे अवयव आहेत हे सांगितलं. त्यानंतर पुढे सगळी जी पुराणं आहेत हे गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी अलंकार आहेत हे सांगितलं. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे सांगितलं. नंतर गणपती बाप्पाचं वस्त्र सांगत असताना या वाङ्मयामध्ये आलेले जे काही अलंकार आहेत पदबंध नागर तेची रंगाथिले आंबर असं म्हटलं. आणि हे सगळं सांगत पुढे गणपती बाप्पाच्या पायातल्या ज्या काही ऋणझुण करणाऱ्या क्षुद्र घंटिका आहेत, काव्य आणि नाटक या सुद्धा त्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या पायातल्या क्षुद्र घंटिका म्हटलेल्या आहेत. आणि हे सगळं सांगून व्यास महर्षींच्या बुद्धी ह्याच कोणी काय आहेत मेखळा आहेत असं सांगितलं.
म्हणजे व्यास महर्षींच्या बुद्धीने संपूर्ण वाङ्मयाला कवळ घातलेली आहे. असं म्हटलंय की व्यास महर्षीं जगातलं सगळं वाङ्मय म्हणजे व्यास महर्षींचं उष्ट आहे. व्यासोश्चिष्ट जगत्रय म्हटलंय. मनोनी महाभारती जे नाही ते नोहेची लोके त्रयी, या कारणे म्हणेपे पाही व्यासोश्चिष्ट जगत्रय. आणि अशा प्रकारे हे सगळं सांगून ज्ञानोबा आता गणपती बाप्पाच्या भुजांचं वर्णन करतात. आणि भुजेमध्ये असलेले वेगवेगळ्या भुजा गणपती बाप्पाच्या आहेत, त्या गणपतीच्या भुजामध्ये असलेली जी वेगवेगळी आयुध आहेत त्यांचं वर्णन करतात. ज्ञानोबरायांचा हा गणपती जो आहे तो वाङ्मयीन स्वरूप आहे, त्यामुळे ह्या भुजासुद्धा वाङ्मयीन स्वरूपच आहेत. आणि त्या भुजामध्ये असलेली जी अस्त्र शस्त्र आहेत, आयुध आहेत, ती सुद्धा वाङ्मयी स्वरूप सांगितलेली. जसं भगवान परमात्म्याच्या हातात सुद्धा भुजा आहेत. देवाच्या भुजांना सुद्धा विष्णू भगवंताच्या चतुर्भुजांना 4 रूप सांगितलेले आहेत. हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष देणाऱ्या ह्या 4 भुजा आहेत. किंवा भगवंताच्या 4 भुजामध्ये हातामध्ये काही आयुध सांगितलेली आहेत. शंख आहेत, चक्र आहेत, गदा आहेत, पद्म आहेत. मग भगवंतांनी शंख कशा करता घेतलाय, चक्र कशा करता घेतलंय, गदा कशा करता घेतली, आणि हातामध्ये जे फूल घेतलंय कमळाचं ते कशा करता घेतलंय त्याचा विचार सांगितलेला आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, चक्री अभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंके उद्बोधी निज बोधा, निज भक्त सदा निज कमळे पूजे. हातामध्ये घेतलेलं जे चक्र आहे ते कशा करता घेतलंय, दुष्टांना मारण्याकरता तर आहेच आहे, परंतु बाहेरचे दुष्ट मरण्यापेक्षाही आतमधले दुष्ट मेले पाहिजेत. बाहेरचा जर एखादा रावण आला, समजा शिशुपाल आला, त्याच्याकरता चक्र आहेच, परंतु आपले जे भक्त येतील त्या भक्तांच्या अंतकरणात बसलेले जे विकार आहेत त्यांना नाश करण्याकरता सुद्धा भगवंतांनी चक्र घेतलंय. चक्रे अभिमानाचा करी चेंदा. अभिमान नावाचा शत्रू आहे भक्तांचा, त्याचा चेंदा करण्याकरता चक्र घेतलं. गदा कशा करता ठेवलेली म्हटले, मोह ममता छेदी गदा. आपल्या भक्ताच्या अंतकरणामध्ये असलेला मोह आहे, आपल्या भक्ताच्या अंतकरणात असलेली ममता आहे, जी आपल्या भक्ताला त्रास देते, आणि त्याचा नाश करण्याकरता म्हणून भगवंतांनी मोह आपली गदा घेतलेली आहे. शंख कशा करता घेतलेला आहे म्हटले, शंखे उद्बोधी निज बोधा. भगवंतांनी जो शंख घेतलाय त्या शंखाच्या द्वारे भगवान परमात्मा आपल्या भक्तांना उद्बोध करतात, बोध देतात. भक्तांना बोध देण्याकरता शंख घेतलेला आहे. आपण नेहमी पाहतो, ध्रुव बाळाने तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा प्रगट झाले आणि ध्रुव बाळाला वाटलं देवाची काहीतरी स्तुती करावी. आता 5 वर्षाचा ध्रुव बाळ काय देवाची स्तुती करणार आहे. म्हणून आता ध्रुव बाळाला काही वाणी फुटत नव्हती, काही बोलता येत नव्हतं. भगवंतांनी आपला हातातला शंख घेतला आणि हळूच ध्रुव बाळाच्या गालाला लावला. काय ओवी आहे कोणाला सांगता येणार नाही, असू द्या, काय हरकत नाही. ना तरी मधु आणि ध्रुवासी केले, कपोल शंके शिवतले, तो वेदाची मती ठेले लागला. बोल आहे, बोलणार आहे कोणतरी, म्हणून तो बोलायला लागला. आणि म्हणून निजबोध जो आहे तो सगळा ये हृदयचे ते हृदय घातले शंखाच्या द्वारे भगवान परमात्मा करतात. आणि दुसरं हातामध्ये कमळ भगवंताने घेतलंय. कमळ कशा करता ठेवलेलं आहे. एखादा परमात्म्याचा भक्त जर आला तर देवाला असं वाटतं की आल्याबरोबर त्याची पूजा करायची, आणि जर पूजा करायची असेल तर मग हातामध्ये काहीतरी पाहिजे, कमळ पाहिजे, फुलं पाहिजे,
फळ पाहिजे एखादं, आता फूल कुठं शोधायचं म्हणून देव हातात घेऊनच बसलेला आहे. आला की बाबा घे, हे तुझ्यासाठी मी कमा आणलंय. म्हणजे अशी देवाने जशी आयुध हातात घेतलेली आहेत तशी गणपती बाप्पाने सुद्धा आयुध हातात घेतलेली. पण आता हा गणपती बाप्पा ज्ञानोबारायांचा जो आहे तो वाङ्मयी नाही. मग ज्ञानोबारायांनी गणपतीच्या ज्या काही भुजा आहेत ते सुद्धा शास्त्र सांगितली सगळी, आणि हातामध्ये जे आयुध सांगितले ती सुद्धा शास्त्रामध्ये प्रतिपाद्य असलेले विषय सांगितलेले. कोणत्या कोणत्या शास्त्रामध्ये कोणता कोणता विषय आला आहे त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी आयुधाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि कोणतं कोणतं शास्त्र आहे, ही सगळी शास्त्र जी आहेत ती गणपती बाप्पाच्या भुजा आहेत असं ज्ञानोबाराय सांगतात. जी आजची ओवी घेतलेली वाचा ओवी ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी असेल त्याने. देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, मनवोनी विसंवादे धरिती आयुधे हाती. ज्ञानोबाराय म्हणतात देखा. देखा म्हणजे पहा, तुम्ही सुद्धा पहा. म्हणजे मला दिसतंय पण आता तुम्हाला दिसतंय का नाही काही सांगता येत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही गणपतीकडे गेल्यानंतर कधीतरी हे पण पाहत जा. बऱ्याच वेळेला दर्शनाला गेल्यानंतर देवाकडे लक्ष कमीच असतं. ज्ञानोबाराय किती सूक्ष्म दृष्टीने गणपती बाप्पाकडे पाहतात. ज्ञानोबारायांना गणपतीचं शरीर दिसतंय, गणपतीचे अवयव दिसतात, गणपतीचा त्या ठिकाणी वस्त्र दिसतात, अलंकार दिसतात. पण ती वस्त्र अलंकार आपल्यासारखे दिसतात का? अहो त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांना सगळी पुराणं दिसतात, त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांना सगळा वेद दिसतोय, त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांना सगळी शास्त्र दिसतात, काव्य दिसतात, नाटकं दिसतात. म्हणून गणपती बाप्पाच्या ज्या भुजा आहेत त्यांच्याकडे ज्ञानोबारायांनी पाहिले. ज्ञानोबारायांचा हा जो गणपती आहे तो किती भुजांचा आहे हो? 6 भुजांचा गणपती आहे. गणपती बाप्पाचे वेगवेगळे अवतार आणि त्यांच्या वेगवेगळ्या भुजा आहेत. पण नित्य ज्ञानोबारायांनी जो गणपती बाप्पा सांगितलेला आहे तो 6 भुजांचा आहे. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात देखा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी पहा. गणपती बाप्पांच्या भुजांच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला दिसेल, मला दिसतंय. काय पाहिलं तुम्ही ज्ञानोबाराय? देखा षडदर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती. 6 दर्शने जी म्हटली जातात त्याच गणपती बाप्पांच्या हातातल्या भुजा आहेत. हातातल्या भुजा नाहीत, भुजा आहेत. म्हणजे 6 दर्शनं ही गणपतीच्या 6 भुजा आहेत असं ज्ञानोबाराय म्हणतात. आणि पुढे काय सांगतात? मनवोनी विसंवादे धरिती आयुधे हाती. आणि या 6 भुजा आहेत, त्या 6 भुजामध्ये सुद्धा आयुध त्या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात गणपतीने घेतलेली आहेत. ती आयुध जर कोणती असतील तर त्यांच्यामध्ये असलेला जो विसंवाद आहेत ही त्यांच्या हातातली काय आहेत? आयुध आहेत. 6 दर्शन आहेत आणि 6 दर्शनांचे विचार, 6 दर्शनामध्ये असलेला प्रतिपाद्य विषय हाच त्या ठिकाणी त्यांच्या हातातला आयुधाचा प्रकार आहे. आता ही सगळी आयुधं कोणकोणती आहेत ही ज्ञानोबारायांनी पुढच्या 2 ओव्यात सांगितलेली आहेत. तरी तर्क तोची फरशू, नीतिभेद अंकुशू, वेदांत तो महारसू, मोदकू मिरवे. किंवा पुढचं काय? एके हाती दंतू, जो स्वभाविता खंडितू, तो बौद्धमत संकेतू वार्तिकाचा. मग सहजे सत्कार वादू, तो पद्मकर वरुदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी आयुधांचा विचार सांगितलेला आहे पुढे. पण आयुधांचा विचार सांगत असताना अगोदर ही जी काही भुजा आहेत त्या भुजा कोणत्या कोणत्या आहेत हे सांगताना ज्ञानोबारायांना सगळी षडदर्शनं ज्ञानोबारायांनी गणपती बाप्पाच्या भुजेमध्ये बसवलेली आहेत. देखा षडदर्शने मणिपती, त्याची भुजांच्या आकृती. आता दर्शन म्हणजे काय? आणि ज्ञानोबारायांनी जी 6 दर्शने घेतलेली आहेत ती कोणती कोणती दर्शन आहेत? दर्शन शब्दाचा अर्थ दृश्य ज्ञानम असं म्हटलेलं आहे. आपल्याला ज्ञान ज्याच्यातून प्राप्त होतं त्याला दर्शन असं म्हटलेलं आहे. दर्शन शब्दाचे तसे अनेक अर्थ आहेत. देवळात गेल्यानंतर आपण
जे घेतो देवाच्या पायावर डोकं ठेवतो त्यालाही दर्शन म्हटले. एखाद्या माणसाला पाहणं म्हणजे सुद्धा दर्शन म्हटलंय. पण इथे दर्शन शब्दाचा अर्थ आहे विचार, किंवा दर्शन शब्दाचा अर्थ आहे शास्त्र. हो, शास्त्राची व्याख्या करताना या ठिकाणी अशी व्याख्या आली, ईश्वर जीवो जगत धर्मस्तत्वमिती पंचविषया यत्र निर्णायते तत्शास्त्रम. जिथे ईश्वराचा विचार आहे, जीवाचा विचार आहे, जगताचा विचार आहे, धर्माचा विचार आहे आणि तत्वाचा विचार केलेला असतो. या 5 गोष्टींचा विचार ज्या ठिकाणी केलेला असतो त्याला शास्त्र असं म्हटलेलं आहे, किंवा त्याला दर्शन असं म्हटलेलं आहे. तर आपल्याकडे तसं पाहायला गेलं तर मुख्य म्हणजे 12 दर्शनांचा विचार आहे. 12 दर्शनकार, त्यांचा विचार आपण जो काही दर्शन शिकायला जे काही लोक जातात, किंवा आता विद्यापीठामध्ये सुद्धा दर्शनशास्त्र शिकणारे जे आहेत त्यांच्याकरता या 12 दर्शनांचा विचार सांगितलेला आहे. आता या 12 दर्शनामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांनी फक्त 6 दर्शन घेतलेले. हे 12 दर्शनकार कोणकोणते आहेत त्याचा विचार सांगताना असा विचार आलेला आहे की याच्यामधले 6 जे आहेत ते नास्तिक दर्शनकार आहेत आणि 6 जे आहेत ते आस्तिक दर्शनकार आहेत. आता नास्तिक कोणाला म्हणायचं आणि आस्तिक कोणाला म्हणायचं ही शास्त्राची व्याख्या वेगळी आहे बरं का. नास्तिक कोणाला म्हणायचं सांगा बरं व्याख्या नास्तिकाची काय? नास्तिको वेद निंदका ही व्याख्या आलेली आहे बरं का. जो वेदाला मानत नाही त्याला शास्त्र नास्तिक म्हणतात. म्हणजे एखादा देवाला मानत असेल पण वेदाला मानत नसेल, शास्त्र त्याला नास्तिक म्हणतात. एखाद्याला देवाला मानत नसेल पण वेदाला मानत असेल, शास्त्र त्याला आस्तिक दर्शनकार म्हणतात. म्हणजे अशी काही शास्त्र आहेत की ती देवाला मानत नाहीत, ईश्वर मानत नाहीत, परंतु त्या ठिकाणी वेद मानतात, पण त्यांची या आस्तिकामध्ये त्या ठिकाणी यादीमध्ये गणती केलेली आहे. उदाहरणार्थ सांख्यशास्त्रकार असतील त्यांना आपण आस्तिक शास्त्रकार म्हणतो. वास्तविक पाहता ईश्वर त्यांनी मानलेला नाही, प्रकृती आणि पुरुष मानलेला आहे. म्हणून हे जी शास्त्रकार आहेत त्या शास्त्रकारामध्ये 12 नास्तिक दर्शन, 6 नास्तिक दर्शनकार आहेत आणि 6 आस्तिक दर्शनकार आहेत. आता हे दर्शन म्हणजे तरी काय हो? विचार आहेत. विचाराला एक प्रकारे सुरुवात झालेली आहे. काहीच विचार न करण्यापेक्षा काहीतरी विचार त्यांनी केला आहे आणि ही सगळी विचाराची प्रक्रिया आहे. अगदी अविचारापासून मोक्षापर्यंत विचार बुद्धीने कसा केला जातो याची प्रक्रिया सांगणारी ही सगळी शास्त्र आहेत. म्हणजे याच्यातलं कोणतं शास्त्र त्या ठिकाणी त्याज्य आहे, कोणतं शास्त्र ग्राह्य आहे याचा विचार पुढे येणार आहे. परंतु तसं पाहायला गेलं तर सगळ्यांनीच काही ना काही थोडासा विचार केलेला आहे. अगदी आपण ज्याला म्हणतो सुरुवातीचं शास्त्र सांगितलं आहे ते म्हणजे चारवाकाचं शास्त्र आहे. चारवाक जरी आपण म्हणतो काहीच उपयोगाचा नाही, पण त्यांनी सुद्धा जगातला विचार केलेला आहे. म्हणजे एकदम अज्ञानी माणसापासून ते मोक्ष मिळवण्याची काही प्रक्रिया असेल ती सगळी शास्त्रामध्ये आलेली असते. मग अज्ञानी मनुष्य असतो त्याचा विचार काय असतो, पामर मनुष्य असतो त्याचा काय विचार असतो, तो चारवाकाच्या विचारामध्ये सांगितलेला आहे. काय असतो पामराचा विचार? अंगा मनाशी रुचावे, ए तुलेनी कृत्य नाठवे, जो करण्याचे नावे भले तेची करे. हो, देह खंडाना मातवा, ईश्वर पाषाण प्रतिमा, यया परवती प्रमा डोळोची नेणे. जो चारवाक आहे तो फक्त प्रत्यक्ष नावाचं प्रमाण मानतो. तो म्हणतो ना जगात दिसतंय तेवढंच सत्य आहे आणि जगत दिसतंय परंतु देव कुठे दिसत नाही, आत्मा कुठे दिसत नाही, ईश्वर कुठं दिसत नाही, त्यामुळे मी त्याला मानायला काही मोकळा नाही. तो म्हणतो हे सगळं शास्त्र वगैरे जे आहे ना हे सगळं चुकीच्या माणसाने पोट भरण्याकरता केलेलं आहे. मग शास्त्र जर कोणतं मानायचं असेल तर ते दिसतंय ना तेवढं खरं आहे. अरे बाबा मग देव वगैरे कोणता आहे? तो म्हणतो देह तोची देव किंवा जीव तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याचे. काय नाही, चांगलं चुंगलं करायचं, खायचं, शरीर चांगलं पोसायचं. आपल्याकडे पैसे नसतील तर काय करायचं? दुसऱ्याकडून कर्ज काढायचं.
आणि कर्ज कधी कोणाचं द्यायचं नाही. अरे बाबा पण फेडायला लागेल ना, मेल्यावर यावं लागेल ना. तो म्हटला कोणी सांगितलं तुम्हाला पुनर्जन्म आहे? अहो पुनर्जन्म नाहीच, मेलं की संपलं, मरण हाच मोक्ष आहे असं मानणारा एक आहे, त्याला काय म्हणतात? चार्वाक म्हणतात. याचाही विचार ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलेला आहे. मनोनी परत्र ना देवो, न दिसे मनोनी वावो, असत्यम अप्रतिष्ठन्ते. त्याच्यावरच्या ओव्या बघा, कोणाला आठवत असेल तर सांगा. तो म्हणतो अहो काही नाही, हे सगळं खोटं आहे. त्या ठिकाणी मासा जीव जीवाला खातो, हा बळी आबळा ते खाये, तरी माश्यांचे का न होय निसंतान असं म्हटलंय. मग मासे त्या ठिकाणी संपून जायला पाहिजे ना, पण काही नाही म्हटले. चोरीचे धन आले ते कोणा विष झाले, वालभे परिद्वार केले, कोडी कोण होय. आता हे मलाच सांगावे लागणार आहेत जो हा. म्हणून तो म्हणतो हे सगळं जे आहे ना ते खोटं आहे. जगत जे आहे तेवढं सत्य आहे, दिसतंय ना तेवढं सत्य आहे. ईश्वर वगैरे मानायचं काही कारण नाही. पण त्याचं मत हे चुकीचं आहे म्हणून दुसरा विचार पुढे आला. अरे बाबा तू म्हणतोस ठीक आहे ईश्वर नाही, पण मग या जगामध्ये एवढी सगळी विविधता दिसून येते, ते का दिसून येते? बरं जगातला सगळा व्यवहार नियंत्रित चाललेला आहे, या अर्थी कोणीतरी हे चालवणारा असला पाहिजे ना. हो साधं घर बांधायचं म्हटलं तरी एखादा घर बांधणारा लागतो, घर चालवायचं म्हटलं तरी कोणीतरी चालवावं लागतं. मग एवढे सगळ्या जगातली व्यवस्था चाललेली, अगदी मुंग्यांना सुद्धा त्यांचं अन्न मिळतंय. जगामध्ये सूर्य त्या ठिकाणी उगवतो, नित्य उगवतो, चंद्र उगवतो, पावसाळा येतो, उन्हाळा येतो, हिवाळा येतो. हे कोण करतंय? करणारा कोणतरी असला पाहिजे ना. म्हणून बाबा ईश्वर मानावा लागतो. बरं तू जर म्हणला पुनर्जन्म नाहीच, मग जगामध्ये सगळे सुखी का नाहीत? जगात सगळे दुःखी का नाहीत? काही लोक सुखी आहेत, काही लोक दुःखी आहेत. ही जी विषमता दिसून येते त्या अर्थी काहीतरी मानावं लागतंय. पूर्वजन्म मानावा लागतोय, त्याच्यानंतर उत्तरजन्म मानावा लागतोय, आणि या सगळ्या जगाचा करता ईश्वर मानावा लागतो. याच्याकरता काय झालंय? शास्त्र तयार झालेले आहेत. दर्शनामध्ये त्या ठिकाणी जे नास्तिक दर्शनकार आहेत त्यांनी वेद मानलेला नाही, परंतु त्यांनी सुद्धा जगताचा विचार सांगितलेला आहे. मुक्तीकरता काय केलं पाहिजे याचा विचार सांगितलेला आहे. जे काही नास्तिक दर्शनकार असतील त्यांनी सांगितलेलं आहे. मुक्तीचा विचार त्यांच्यामध्ये आलेला आहे. कोणी तपश्चर्या करा म्हणजे मुक्तीप्राप्ती होईल सांगितलेलं आहे. कोणी त्या ठिकाणी करुणा करा जगावर म्हणजे मुक्ती प्राप्त होईल, निर्वाण प्राप्त होईल सांगितलेलं आहे. काहींनी जगताला सर्वम शून्यम शून्य म्हटलं आहे, काहींनी जगताला सत्य मानलेलं आहे. काहींच्यामध्ये ईश्वर मानलेला नसला तरी तीर्थंकर मानलेले आहेत. काहींच्यामध्ये ईश्वर मानलेला नसला तरी कोणीतरी एक महापुरुष मानलेला आहे. हा जो विचार आहे तो विचाराची प्रक्रिया सुरू झाली एकदम अज्ञानापासून त्याला फार पुढं घेऊन जाण्याकरता. पण ज्ञानोबारायांनी हे जे नास्तिक दर्शनकार आहेत त्यांचा विचार इथे सांगितलेला नाही, कारण ती सगळी शास्त्र बहुतेक काय खंडित शास्त्र आहेत. घेतलेली शास्त्र कोणती आहेत? स्वीकारार्ह शास्त्र कोणती आहेत? ते आस्तिक शास्त्र आहेत. आणि त्या शास्त्रांना ज्ञानोबारायांनी 4 भुजांच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. ती शास्त्र कोणती कोणती आहेत? देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांच्या आकृती. त्या षडदर्शनामध्ये सुद्धा विचार सांगत असताना आपल्याकडे जी शास्त्र सांगितलीत आस्तिक, त्याच्यामध्ये पहिलं शास्त्र आहे न्यायशास्त्र, दुसरं शास्त्र आहे वैशेषिकांचं शास्त्र, तिसरं शास्त्र जे आहे ते सांख्यशास्त्र, चौथं शास्त्र आहे योगशास्त्र, पाचवं शास्त्र आहे पूर्वमीमांसा किंवा धर्मशास्त्र, आणि 6वं शास्त्र जे आहे ते वेदांत शास्त्र किंवा उत्तर मीमांसा शास्त्र. आता ज्ञानोबाराय म्हणतात ह्या सुद्धा गणपती बाप्पाच्या एक वेगवेगळ्या प्रकारच्या भुजा आहेत. कारण ही सगळी शास्त्र आहेत, ही सगळी शास्त्र सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही ना काही विचार आपल्याला देणारे आहेत. काही शास्त्र आपल्या जीवनातल्या शंका दूर करणारी आहेत, काही शास्त्र आपली बुद्धी तीक्ष्ण करणारी आहेत, काही शास्त्र आपल्याला विचाराने पुढे घेऊन जाणारी आहेत.
जरी परिपूर्ण असलेलं शास्त्र हे शेवटचं वेदांत शास्त्र असलं तरीसुद्धा ही बाकीची सगळी शास्त्रंसुद्धा कोणता ना कोणता विचार आपल्याला देऊन आपल्याला उपकारक अशी आहेत. म्हणून ज्ञानोबांनी या सगळ्या शास्त्रांचा विचार आपल्याला सांगितलेला आहे. ही षडदर्शन शास्त्र जी आहेत याच्यामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात ही 6 दर्शनं जी आहेत हीच गणपती बाप्पाच्या हातातल्या काय आहेत, भुजा आहेत. हातातल्या भुजा नाहीत, गणपती बाप्पाच्या भुजा आहेत. आणि मग त्या प्रत्येक दर्शनाच्या प्रत्येक भुजेच्या हातामध्ये एक एक आयुध आहे. म्हणजे काय, ते आयुध जे आहे ते आयुध काही ना काही कार्य करणार आहे, आपल्या जीवनामध्ये विचार देणार आहे. विचाराच्या द्वारे आपल्या जीवनातले संशय दूर करणारा असेल, विचाराच्या द्वारे आपल्याला धर्म सांगणारा असेल, विचाराच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये नीती सांगणारा असेल, अशी वेगवेगळी शास्त्र आहेत. म्हणून गणपती बाप्पाच्या हातातली शास्त्र, आपलं गणपती बाप्पाची हात म्हणजे शास्त्र आहेत. आणि हातातली जी आयुध आहेत ते त्या शास्त्रातला प्रतिपाद्य विषय आहे. ज्ञानोबारायांनी हात सांगताना शास्त्र घेतली आणि हातातला आयुध सांगताना त्या शास्त्राचं कार्य सांगितलेलं आहे. कोणतं शास्त्र काय कार्य करतं, कोणतं शास्त्र काय कार्य करतं आणि त्या शास्त्राचं नेमकं प्रयोजन काय हे त्या हातातल्या आयुधातून सांगितलेलं आहे. म्हणजे केवळ 4 ओव्यामधून ज्ञानोबारांनी, ही एक ओवी आहे आणि पुढच्या 3 ओव्या आहेत, संपूर्ण शास्त्रांचा विचार, संपूर्ण शास्त्रांनी केलेलं कार्य ज्ञानोबारांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे कसा संक्षेप करायचा. ज्ञानोबारायांना आता आपली ज्ञानेश्वरी लिहायची आहे आणि ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता या सगळ्या शास्त्रांची सुद्धा कृपा आवश्यक आहे. सगळी शास्त्र त्या ठिकाणी हात जोडून ज्ञानोबारायांच्या पुढे उभे राहिलेले आहेत. आम्हाला सुद्धा घ्या, आम्हाला सुद्धा घ्या, ज्ञानेश्वरीत आम्हाला सुद्धा स्थान पाहिजे. आणि म्हणून ही सगळी शास्त्र ज्ञानोबारायांनी पुढे ज्ञानेश्वरीत आणलेलीच आहेत. पण आता मात्र त्या शास्त्रांचं कार्य काय आहे, त्या शास्त्राचा प्रतिपाद्य विषय काय याचा विचार सांगताना ज्ञानोबारायांनी गणपती बाप्पाच्या भुजांचं रूपक केलेलं आहे. पाठीमागे आपण ज्ञानेश्वरी सांगितली त्यावेळेस विस्ताराने विचार केलेला आहे, रोज एक शास्त्र सांगितलेलं आहे. त्यामुळे आता मी जास्त विचार करणार नाही. 6 शास्त्र सांगायचे म्हटलं तर एक शास्त्र सांगायला, एक शास्त्र शिकायला 12 वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? नुसतं न्याय शिकणारे 12 वर्ष शिकणारे लोक आपल्याकडे आहेत. 12 वर्ष नुसता न्याय शिकतात. आता जर सांगायचं म्हटलं तर 12 वर्ष जे शिकायला लागतात ते आपल्याला किती दिवसात, मी मागच्या वेळेस एका दिवसात सांगितले, आज एका दिवसातही सांगणार नाही. फक्त शास्त्रातला मुख्य विषय काय त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. कारण ती सगळी शास्त्र जी आहे ती सगळी शास्त्र पुढे त्याचं खंडन झालेलं आहे. 12 वर्ष न्याय शिकला, पण न्यायशास्त्र जे आहे ते काही सिद्धांताचं शास्त्र नाही. त्याचं काही भाग घ्यायचा आणि काही भाग आपल्याला सोडायचा आहे. न्यायशास्त्रसुद्धा आपल्यावर उपकार करणार आहे. कारण न्यायशास्त्र जे आहे, ज्ञानोबारायांनी न्यायशास्त्रातल्या भुजेच्या हातामध्ये कोणता त्या ठिकाणी आयुध दिलेलं आहे, तर तर्क तोची फरोशू म्हटलं आहे. म्हणजे न्यायशास्त्र जे आहे ते जणू काही कुऱ्हाडीसारखं आहे. कुऱ्हाड काय करते? एक घाव 2 तुकडं करते. त्याप्रमाणे न्यायशास्त्र काय करतं? सारासार विचार करायला लावतं. देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाहे असारता, सारते स्वभावता, नित्य जाणे किंवा विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्वरले ज्ञानी अशी. ते तर्क नावाचं शास्त्र सांगतं. खरं काय खोटं काय विचार करा. डोळे दाखवून विश्वास ठेवायचा नाही, त्याचा विचार करायचा आहे, तर्क करायचा आहे. कुतर्क नाही करायचा, पण तर्क करायचा आहे. म्हणून हे जे न्यायशास्त्र आहे त्या न्यायशास्त्राचा विचार आपल्याकडे खूप विस्ताराने आलेला आहे. मागच्या वेळेस मी ही सगळी न्यायशास्त्र वगैरे विचार सांगितला होता. त्या न्यायशास्त्रामध्ये विचार करत असताना न्यायदर्शनाने, त्याला न्यायदर्शनाला तर्कशास्त्र म्हणतात, प्रमाणशास्त्र म्हणतात, हेतुविद्या म्हणतात, वादविद्या म्हणतात किंवा समीक्षात्मक परीक्षण असं म्हणतात. या न्यायशास्त्राचे प्रणेते आहेत गौतम महाराज. त्यांनी त्या काळामध्ये हे शास्त्र लिहिलं
आणि या न्यायशास्त्राने, प्रत्येक शास्त्राने, आपण सुरुवातीलाच पाहून आलो, शास्त्र कशाला म्हणायचं? ज्याने जगताचा विचार केला आहे, हे जगत कसं निर्माण झालं, ज्याने ईश्वराचा विचार केलेला आहे, ईश्वर कसा आहे, प्रत्येक शास्त्राने वेगवेगळ्या ईश्वराच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. ज्याने जीवाचा विचार केलेला आहे, जीव कसा निर्माण झालेला आहे, जीव एक आहेत का अनेक आहेत, जगताचा विचार आहे, जीवाचा विचार आहे, ईश्वराचा विचार आहे, मोक्षाचा सुद्धा विचार आहे. मोक्ष कसा त्या ठिकाणी प्राप्त होतो, प्रत्येक शास्त्रकारांनी मोक्षाच्या संकल्पना वेगळ्या मांडलेल्या आहेत. पण या सगळ्यांचा विचार सुद्धा त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सगळ्यांना स्थान दिलंय. म्हणजे थोडक्यात काय, सगळी शास्त्रसुद्धा माणसाने वाचली पाहिजेत, पाहिली पाहिजेत. ज्याला पूर्ण गणपतीचं दर्शन व्हावं असं वाटत असेल त्याला काय शास्त्रांचा सुद्धा विचार आवश्यक आहे. सगळी शास्त्र पाहिली पुराणे, धांडोळिली दर्शने, तुकाराम महाराज म्हणतात. पुराणं सुद्धा पाहिली, सगळी दर्शनं सुद्धा त्या ठिकाणी धांडोळली. जो नास्तिक असतो वाराही लागो नेदी शिवे. गुरुशास्त्राची नावे आहे का कोणाला ओवी आठवते का? गुरुशास्त्राची नावे वाराही लागो नेदी शिवे, केवळ मौढ्याचे जिवे जियाला जो. म्हणून न्यायशास्त्राचा विचार सांगत असताना या न्यायशास्त्रांनी 16 पदार्थांचा विचार केलेला आहे. हो, आता मी 16 पदार्थ सांगायला लागलो तर त्यातले अर्धे तुम्ही झोपणार आहेत, म्हणून मी 16 पदार्थाचा विचार जास्त सांगणार नाही. हो, न्यायशास्त्र म्हणजे सूक्ष्म बुद्धी, सूक्ष्म ज्याची असेल त्याच्यासाठी हे शास्त्र सांगितलेले आहे. हो, म्हणजे झोपण्याची वेळ आणि शास्त्र सांगण्याची वेळ जरी एकत्र आली तर म्हणून हा पाठात सांगण्याचा विचार आहे, प्रवचनात सांगण्याचा विचार नाही. प्रवचनात सामान्य तुम्ही आम्ही लोक असतो, त्यामुळे मी फक्त संक्षेपाने सांगणार आहे. विशेष सत्वाने चिंतन करायचं असलं तर बसू आपण कुठंतरी पाठात आणि त्याचा विचार करू प्रत्येक शास्त्राचा. पण मी सांगितलं तसं एक एक शास्त्र शिकायला 12 वर्ष लागतात. कमीत कमी 12 महिने तरी दिले पाहिजेत, कमीत कमी 12 दिवस तरी आपल्याला द्यावे लागते. तुमचाही अभ्यास होईल, माझाही अभ्यास होईल, काय हरकत नाही, त्याचा आपण करू. पण आता मात्र इथे फक्त शास्त्रांनी, कारण ज्ञानोबारांनी सुद्धा लागूपुरता उतारा घेतलाय. देखा षडदर्शने मणिपती तेचे भुजांच्या कृते. हे भुजा आहेत गणपती बाप्पाच्या. आता त्यांना भुजा का म्हटलेलं आहे? भुजेच्या माध्यमातून काहीतरी कार्य घडतंय. त्या भुजेंच्या हातामध्ये पुढे ज्ञानोबारांनी त्या एक एक आयुध दिलेले आहे आणि त्या आयुधांमध्ये बरोबर त्या शास्त्राचं कार्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून जे काही पहिलं जे न्यायशास्त्र आहे, न्यायशास्त्राचा विचार सांगताना असं सांगितलं की 16 पदार्थ सांगितलेले आहेत. हो, मी मागच्या प्रवचनामध्ये, हे मागच्या प्रवचनातलं आणलं आहे मी आता, म्हणजे मागं जे सांगितलं ना त्यातलं अजून जपून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये न्यायशास्त्र 1 दिवस सांगितलेलं आहे पूर्ण. तर 16 पदार्थ सांगितलेले आहेत. 16 पदार्थामध्ये पहिला पदार्थ आहे तो म्हणजे प्रमाण. याला न्यायशास्त्र का म्हणतात? तर न्याय म्हणजे आपल्या डोळ्यासमोर लगेच कोर्ट येतं. न्याय आणि निवाडा कुठं केला जातो? कोर्टामध्ये केला जातो. मग कोर्टामध्ये एक त्या ठिकाणी वकील असतात, एक जे असतात ते पक्षकार असतात आणि निवाडा करणारा कोण असतो? न्यायाधीश असतो. ज्या शास्त्रामध्ये विचार करून, त्या ठिकाणी विचार करून काही गोष्टींचा निर्णय केलेला असतो, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? न्यायशास्त्र म्हटलं. किंवा आणखीन याला न्यायशास्त्र का म्हटलं? या शास्त्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणांचा विचार केलेला आहे. कोणती गोष्ट सिद्ध करायची असेल तर अशी सिद्ध होत नसते. केवळ मी म्हटलं म्हणून हा हार आहे, हा हार आहे, मी म्हटलं म्हणून लगेच सिद्ध झाला असं नाही. तुम्ही म्हणाल कशावरून हा हार आहे, दुसरंच काहीतरी असेल तर त्याच्यासाठी मला पहिलं हाराचं लक्षण माहिती पाहिजे आणि त्याच्याकरता कुठलं तरी माझ्याकडे प्रमाण पाहिजे. म्हणून वस्तूची सिद्धी करताना असं म्हटलंय, नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. वस्तूची सिद्धी करण्याकरता नुसती प्रतिज्ञा करून ती वस्तू सिद्ध होत नसते, त्या वस्तूचं लक्षण सांगावं लागतं. मग लक्षण सांगत असताना
तिचं स्वरूप लक्षण काय, तटस्थ लक्षण काय, बाह्य लक्षण काय, आंतरलक्षण काय असं सांगावं लागतं. नंतर ती वस्तू सिद्ध करण्याकरता प्रमाण द्यावं लागतं. कारण ज्ञान जे होत असतं ते आपल्याला प्रमाणांच्या द्वारे होत असतं. मग प्रमाणाचा विचार ज्या शास्त्रात जास्त केलेला आहे त्याला न्यायशास्त्र असं म्हणतात. आपल्याकडे जास्त अभ्यास न्यायशास्त्राचा नाही, परंतु एक सामान्य ग्रंथ आपल्याकडे नेहमी अभ्यासला जातो, त्याला तर्कसंग्रह असं म्हटलेलं आहे. न्यायशास्त्राचा सगळ्यात पहिला ग्रंथ जर असेल तर तो तर्कसंग्रह. काय तर्कसंग्रहामध्ये त्या ठिकाणी 6 प्रमाणांचा विचार केलेला आहे. प्रमाण म्हणजे काय? प्रमेयचं जे करण असतं त्याला प्रमाण म्हणतात. म्हणजे आपल्याला ज्ञान करून देणारी जी काही साधनं आहेत त्यांना सगळ्यांना प्रमाण म्हणतात. मग आपल्याला ज्ञान कशामुळे होतं? तुम्ही म्हणाल आम्हाला डोळ्यामुळे होतं ज्ञान. डोळ्यामुळे होतं, कानामुळे होतं, त्वचेमुळे होतं, स्पर्शामुळे, नाकामुळे होतं. ज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपल्याला काही प्रत्यक्ष ज्ञान होतात. प्रत्यक्ष ज्ञान करतं म्हणून त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हटलेलं आहे. पण परमात्म्याचा विचार करत असताना परमात्म्याचं ज्ञान जे आहे ते प्रत्यक्षाने होत नाही. कारण परमात्मा जो आहे, सगुण परमात्म्याचं ज्ञान कदाचित प्रत्यक्षाने होईल, पण निर्गुण परमात्मा जो आहे तो प्रत्यक्षाचा विषय नाही, तो प्रत्यक्ष रूप आहे. मग परमात्म्याच्या दर्शनाकरता ह्या सगळ्या प्रमाणांचा विचार सुरू झालेला आहे. म्हणून न्यायशास्त्र जे आहे प्रत्यक्ष प्रमाणावर थांबत नाही. न्यायशास्त्र म्हणतं प्रमाण आणखीन काही मानली पाहिजेत. मग कोणतं प्रमाण मानलं पाहिजे ते म्हटलं प्रत्यक्ष असलं तरी प्रत्यक्ष पूर्ण नाही. प्रत्यक्षसुद्धा फसवतं कधी कधी. असते त्या ठिकाणी दोरी पण दिसतो कधी कधी साप. मग ते प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला फसवलं. बरं, आता ही पृथ्वी जी आहे ती आपल्याला सगळी दिसते का? दिसत नाही. मग प्रत्यक्षाने आपल्याला पृथ्वी दिसत नाही, परंतु काही लोक सांगतात ही पृथ्वी गोल आहे, ही पृथ्वी फिरते आहे, या पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत. हे कोणी सांगितलं? अहो कोणीतरी शास्त्रज्ञाने शोधलंय किंवा आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. ना तरी उद्वस्ता चैनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, नैष्कर्म तो जाणे कर्मीच असता. पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीसारखे कितीतरी ग्रह आहेत. सूर्य आहेत, भागवतामध्ये सगळं वर्णन आले. सूर्याचा पृथ्वीचा अंतर किती, ग्रह किती, ग्रहांचा परिणाम किती. म्हणजे त्या प्रमाणाला कोणतं प्रमाण तुम्ही म्हणणार? जरी आम्हाला प्रत्यक्षाने कळत नसलं तरी काही गोष्टी आपल्याला शब्द प्रमाणानं कळतात. हे मंदिर कोणी बांधलं? आम्हाला काय माहिती नाही. अरे माहिती नाही, पण तिथं लिहिलंय बघ, श्रीमंत शिंदे सरकार यांचे दिवाण यांनी हा मंडप बांधला. ह्याला काय म्हणायचं? शब्द प्रमाण. इथे बांधल्यानंतर आतला गाभारा गेल्यानंतर हा गाभारा कोणी बांधला हो? आम्हाला काही दिसत नाही, कारण आम्ही आता जन्माला आलो. आम्ही 20 वर्षापासून मंदिरात येतोय. तिथे पाठी लावलेली हा गाभारा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी बांधला. याला कोणतं प्रमाण तुम्ही म्हणाल? शब्द प्रमाण. म्हणजे आपल्याला ज्ञान होतं ना. आपण तिथे गेल्यानंतर आता ज्ञानोबारायांची समाधी आहे, त्या ठिकाणी जरी आपल्याला प्रत्यक्ष दिसत नसलं तरीसुद्धा अनेक ठिकाणी साधू संतांनी लिहिले. ज्ञानोबारायांचा हा समाधी सोहळा कसा झाला हो? नामदेवराय सांगतात. कोण कोण समाधी सोहळ्याकरता आलं होतं? देव आले, सगळे ऋषीमुनी आले. देवाने सगळ्या तीर्थांना सांगितलं. तीर्थांना येऊन यांनी त्या ठिकाणी ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा कसा पार पडला? आल्याड पाल्याड पताकांचे भार. आहे का पाठवाला एक? कोणीच नाही. मध्ये मनोहर इंद्रायण. हो, आजान वृक्ष आहे, सगळं आल्याड पलाड पताकांचे भार, मध्ये मनोहर इंद्रायणी. मला नुसते टोका आठवतात म्हणून सांगणारा पाहिजे. मध्ये मनोहर इंद्रायणी. हो, सगळ्या पताका होत्या, मध्ये इंद्रायणी वाहत होती. आणि देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. सगळं वर्णन आता आपल्या डोळ्यासमोर ते दृश्य उभं. आपण पाहिलंय का? नाही, पण नामदेवरायांचं प्रमाण आपल्याला आहे. ज्ञानोबाराय त्या ठिकाणी ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन. हे कोणतं प्रमाण आहे? याला शब्द प्रमाण असं म्हणतात. मग हा शब्द प्रमाणाचा विचार सांगितला. बरं, काही गोष्टी असतात नुसते शब्द प्रमाणाने कळतात असं नाही.
त्याच्याकरता त्यांनी आणखीन एक प्रमाण मानलेलं आहे, त्याला अनुमान प्रमाण असं म्हणतात. नैयायिकांचं सगळ्यात विशेष प्रमाण जर कोणतं असेल तर ते अनुमान प्रमाण आहे. अनुमान म्हणजेच तर्क. कुठल्याही गोष्टीमध्ये तर्काने सुद्धा ज्ञान होतं. इथे आता पाऊस पडत नाही, पण इंद्रायणीला अचानक पूर आलेला आहे. मग पूर आल्यानंतर तुम्ही काय तर्क करणार आहे? अहो, इथे जरी पाऊस पडत नसला तरी वरती त्या ठिकाणी काय केलं पडला असला पाहिजे, पाऊस पडलेला असला पाहिजे. हो, त्या प्रमाणात सुद्धा अनुमानात सुद्धा पूर्ववत अनुमान, शेषवत अनुमान आणि सामान्यतो दृष्ट अनुमान असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला वाटतं मी पदार्थ नाही सांगितले, 16 पदार्थ सांगितले. त्यातला पहिला पदार्थ आहे प्रमाण, दुसरा पदार्थ आहे प्रमेय, तिसरा पदार्थ आहे संशय. संशय हा सुद्धा एक पदार्थ आहे. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये संशय जर शिरला तर तो त्याला दुःख निर्माण करतो. संशय आत्मा विनश्यत, म्हणून संशयावनी थोर, अनेक पापन आहे घोर. हा म्हणून संशय किती प्रकारचा त्याचा विचार न्यायशास्त्रांनी केलेला आहे. हो, आपल्याकडे जसे प्रमाण असंभावना सांगितली, प्रमेय असंभावना सांगितली, विपरीत भावना सांगितली, हे सगळे संशय आहेत. माणसाच्या जीवनात सगळे संशय असतात. हो, मी कोण आहे? संशय आहे. जगत कसं निर्माण झालं? संशय आहे. ईश्वर कुठं राहतो? संशय आहे. ईश्वराचा माझा काय संबंध आहे? संशय आहे. मेल्यावर नेमका मनुष्य कुठं जातो? संशय आहे. या संशयाचा विचार त्यांनी केलेला आहे. त्याच्यानंतर प्रयोजन, प्रयोजन म्हणजे फल, फलाचा विचार न्यायशास्त्रांनी केलेला आहे. आणि हे सगळं समजून सांगण्याकरता दृष्टांत सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये दृष्टांत कशाकरता सांगितलेत? काही सिद्धांत सांगितले. सिद्धांत हा सुद्धा पदार्थ आहे, दृष्टांत हा सुद्धा पदार्थ आहे, अवयव हा सुद्धा पदार्थ आहे. तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती आणि निग्रह स्थान असे 16 पदार्थ त्यांनी मानलेले. आणि या सगळ्या 16 पदार्थांचा त्यांनी काय केलेला आहे? विचार केला आहे. आणि विचार करत असताना त्यांनी आता प्रमाणाचा विचार सांगताना प्रत्यक्ष प्रमाण मानलं, त्याच्यानंतर पुढं अनुमान प्रमाण मानलं. अनुमान प्रमाणामध्ये पूर्ववत प्रमाण मानलं, म्हणजे दृष्ट कारणावरून कार्याचं अनुमान. ढग आलेले आहेत, समजा आता पाऊस येणार आहे, म्हणजे ढग आलेले आहेत, अजून पाऊस पडलेला नाही, पण अनुमान केलं, याला पूर्ववत म्हणायचं. कार्यावरून कारणाचं अनुमान असतं, त्याला शेषवत म्हटलेलं आहे. म्हणजे आपला पुरावून कशाचं वर पाऊस पडला असेल याचं अनुमान केलेलं आहे. अशा प्रकारे जे अनुमान करत असताना पंचावयवाचा विचार त्यांनी केलेला आहे. उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या पर्वतावर काय दिसला? अग्नी दिसला. मग ते म्हणतात पर्वतो वन्यमान, पर्वतावर काय? अग्नी आहे. कशाहून अग्नी आहे? म्हटले धूमत्वात, जे अर्थी धूर असतो त्यामुळे. मग धूर जो आहे त्याला म्हणतात हेतू. पर्वतावर अग्नी आहे त्याला म्हणायचं प्रतिज्ञा. आणि त्याच्यासाठी उदाहरण दिलं, व्याप्ती सांगितली, जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे अग्नी असतं. आणि उदाहरण सांगितलं स्वयंपाकघर. स्वयंपाकघर म्हटल्यानंतर स्वयंपाकघरात धूर असतो, अग्नीसुद्धा असतो. पण ज्या अर्थी पर्वतावर अग्नी धूर दिसतोय त्या अर्थी पर्वतावर सुद्धा काय असला पाहिजे? अग्नी असला पाहिजे. अशा प्रकारे हा सगळा विचार कोणी केलेला आहे? न्यायशास्त्राने केलेला आहे. आणि अनुमान प्रत्यक्षाचा विचार केला, अनुमानाचा विचार केल्यानंतर शब्द प्रमाणसुद्धा त्यांनी मानलेलं आहे. आणि शब्द प्रमाण मानल्यानंतर पुढे त्यांनी उपमान प्रमाणसुद्धा मानलेलं आहे. असा हा न्यायशास्त्राचा विचार आहे. मग न्यायशास्त्राचा आपल्याला उपयोग काय? ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे पुढं, तर्क तोची फरशू. जसा गणपती बाप्पाच्या हातामध्ये काय फारसा आहे, कशा करताय? तो परशू आहे, तर दैत्यांचा नाश करण्याकरता. तसा हा जो विचाररूपी फरशू आपल्या हातात पाहिजे. विचाररूपी जो फरशू असेल तर तो काय करतो? अविचाराला काढून टाकतो, संशयांना तोडून टाकतो. काय? संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीत. जे संदेह, अनेक प्रकारचे संदेह जे आहेत त्या संदेहाला कमी करणारा जो आहे, संदेहाला तोडणारा कुऱ्हाड जर कोणती असेल तर ती आहे
तर्क तोच परशु. तर्क म्हणजे न्यायशास्त्र आहे. पण या न्यायशास्त्राचा विचार या ठिकाणी आलेला आहे. पुढचं जे आहे ते वैशेषिक शास्त्र आहे. वैशेषिक शास्त्रसुद्धा न्यायशास्त्रासारखंच आहे. त्यांनी 7 पदार्थ मानलेले आहेत. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव असे ते 7 पदार्थ आहेत. ते नैयायिकांनी प्रमेयामध्ये या सगळ्यांचा अंतर्भाव केलेला आहे. हे दोघं भाऊभाऊच आहेत. या दोघांच्या जोडी आहेत. जिथे न्यायशास्त्र असतं न्यायशास्त्राचाच जोडीदार किंवा भाऊ म्हणजे वैशेषिक शास्त्र आहे. न्यायशास्त्र लिहिलं गौतमांनी आणि वैशेषिक शास्त्र लिहिलं कनादांनी. यांना वैशेषिक का म्हणतात? यांनी विशेष नावाचा जो पदार्थ आहे त्याच्यावर जास्त भर दिलेला आहे. ते म्हणतात कोणत्याही पदार्थामध्ये त्या ठिकाणी विशेष असतं आणि त्या विशेषाचा विचार केला म्हणून यांना काय म्हटलेलं आहे? वैशेषिक असं म्हटलेलं आहे. म्हणून यांनी 2 प्रमाणं मानलेले आहेत, 7 पदार्थ मानलेले आहेत. आणि वैशेषिक शास्त्र जे आहेत, न्यायशास्त्र जे आहेत, यांनी त्या ठिकाणी जगताचा विचार करत असताना हे सगळं जगत कसं निर्माण झालं याची संगती लावताना त्यांनी सांगितलं हे सगळं जगत जे आहे ते परमाणूपासून निर्माण झालेलं आहे. यांना अणुवादी असं सुद्धा म्हणतात किंवा परमाणुवादी असं सुद्धा म्हणतात. म्हणजे या जगामध्ये या सगळ्या पदार्थाचे जे काय असतात परमाणू असतात. कार्यरूपाने ते अनित्य असले तरीसुद्धा कारण रूपाने ते नित्य असतात परमाणू. म्हणजे प्रलय काळ झाला तरीसुद्धा या सगळ्या पदार्थाचे परमाणू असतात. आणि हे परमाणू काय करतात? सगळे परमाणू आहेत. म्हणजे 5 महाभूतं सांगितली, द्रव्य आणि काल, दिशा, आत्मा आणि मन हे मानलेलं आहे. काही एखादं माझ्याकडून राहू शकतं बरं का. 9 द्रव्य मानलेले आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश 5 झाले. आणि काल, दिशा, आत्मा आणि मन असे 9 द्रव्य मानलेले आहेत. ह्या 9 द्रव्य परमाणू मानलेले आहेत. परमाणू म्हणजे काय? आताचं सगळं आधुनिक विज्ञान जे आहे त्या सगळ्या विज्ञानाचा विचार या न्याय आणि वैशेषिकांनी केलेला आहे बरं का. म्हणजे आपल्याकडे थोडंसं आपण कमी विचार करतो, केला तरी आपल्याकडे तेवढ्यापुरतं पास होण्याकरता आपण अभ्यास करतो. पण परदेशी लोकांनी अणुबॉम्बचा शोध लावला. त्याच्यानंतर अणुपासून ऊर्जा कशी तयार करता येईल याचा शोध लावलेला आहे. त्यांनी हे सगळं कुठून घेतलं असा विचार झाल्यानंतर असं सांगण्यात येतं की हे सगळं त्यांनी आपल्या शास्त्रातून घेतलं. हजारो वर्षापूर्वी गौतम ऋषींनी अणूंचा विचार केला आहे, रेणूंचा विचार केला आहे. अणूपासून ही सगळी सृष्टी कशी तयार झाली याचा विचार सांगितलेला आहे. हजारो वर्षापूर्वी कनाद ऋषींनी अणूचा विचार सांगितला आहे. आपल्याकडे आता जे काही आपण त्याला इंग्रजीमध्ये त्याला फिजिक्स म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये त्याला लॉजिक म्हणतात. फिजिक्स म्हणजे काय? पदार्थ विज्ञान. पदार्थ विज्ञान, सगळ्या पदार्थ विज्ञान आता शाळेमध्ये शिकवलं जातं. जे लोक इंजिनियर होतात, डॉक्टर होतात, त्या सगळ्यांना पदार्थ विज्ञान शिकवलं जातं. आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचं असेल त्याला पदार्थ विज्ञान शिकावं लागतं. जगात किती पदार्थ आहेत, त्या पदार्थाचे गुण काय काय आहेत, त्या गुणाची परीक्षा कशी करायची, एका पदार्थात दुसरा पदार्थ मिळवल्यानंतर काय होतं, ह्याचा सगळ्यांचा विचार किती वर्षापूर्वी बघा तुम्ही यांनी केला आहे. गौतम ऋषींनी पदार्थांचा विचार केला आहे. त्या पदार्थांची सगळी परीक्षा सांगितलेली आहे. म्हणजे हे सगळे अणू आहेत, परमाणू आहेत. परमाणू म्हणजे तरी काय? कशाला म्हणायचं परमाणू? परमाणू म्हणजे एकदम सूक्ष्म अणू आहे, त्याला म्हटलेलं आहे परमाणू. म्हणजे त्याच्या पुढे आणखीन तो लहान होऊ शकत नाही, त्याला म्हटलं आहे परमाणू. आणि असे जे परमाणू आहेत, जेव्हा सृष्टी उत्पन्न व्हायची, देवाला करायची असते, जेव्हा सगळ्या प्राण्यांचं कर्मफल देण्यासाठी सन्मुख होतं, अशा वेळेस ईश्वराच्या इच्छेने 2 परमाणू एकत्र येतात. 2 एकत्र आले की नंतर तिसरा येतो, नंतर चौथा येतो आणि मग या परमाणूपासून सगळी सृष्टी निर्माण होते. परमाणूपासून त्या ठिकाणी शरीरं निर्माण होतात. परमाणूपासून जीव निर्माण होतात. मग न्यायशास्त्र सकार सांगतात ही सृष्टी कशी निर्माण झाली, त्यांचा आरंभवाद आहे. म्हणजे एक परमाणू दुसऱ्या परमाणूत मिळाला, असे अनेक परमाणू एकत्र आले आणि सृष्टीची निर्मिती झाली. आजचं जे विज्ञान आहे तेही म्हणतं, पदार्थ विज्ञान म्हणतं की अणूपासून सृष्टीची निर्माण झाली. ही सगळी पदार्थच आहेत
पदार्थापासून सृष्टी बनलेली आहे. मग त्याचा सूक्ष्म विचार त्यांनी केलेला आहे. त्यांच्यामध्ये ईश्वराचा विचार सांगताना ईश्वर मानलेला आहे, परंतु ईश्वर फक्त या जगाचं निमित्त कारण मानला आहे. न्यायिक असतील आणि वैशिष्ट्यिक असतील यांनी जगाचं निमित्त कारण ईश्वर आहे. म्हणजे ईश्वराने सगळी सृष्टी निर्माण केली आणि ईश्वर मात्र सृष्टीहून वेगळा आहे. जीवात्मा वेगळा मानलेला आहे, परमात्मा वेगळा मानलेला आहे. जीव त्या ठिकाणी नाना मानलेले आहेत, व्यापक मानलेले आहेत. जीव कर्ता मानलेला आहे, भोक्ता मानलेला आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी शास्त्राचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि मोक्ष म्हणजे काय तर मोक्ष सांगताना हे जे नैयायिक आहेत, न्यायशास्त्र आहेत, पदार्थांचा विचार झाल्यानंतर 21 दुःखांचा ध्वंस होतो आणि जीव काय होतो, मुक्त होतो. म्हणजे पदार्थ ज्ञानानेच मुक्ती त्या ठिकाणी मानलेली आहे. हे न्यायशास्त्राचा विचार झाला. न्यायशास्त्र किंवा वैशेषिक शास्त्र आहे, दोन्हीचा विचार आहे. तिसरं शास्त्र आहे ते म्हणजे सांख्यशास्त्र आहे. आता न्यायशास्त्राने 16 पदार्थ मानले, वैशेषिकांनी 7 पदार्थ मानले. तसं हे सांख्यशास्त्र आल्यानंतर सांख्य का म्हणतात याला, यांनी सुद्धा संख्येचा विचार केला आहे, म्हणजे तत्वांचाच विचार केलेला आहे. म्हणून सांख्य म्हटलं किंवा सम्यक ख्यायते इति सांख्य असं म्हटलेलं आहे. यांनी विचार करत असताना 2 तत्व प्राधान्याने मानलेले आहेत. एक मानलेली आहे ती मूळ प्रकृती आणि दुसरा आहे पुरुष. प्रकृती कशी मानलेली आहे, प्रकृती जड मानलेली आहे, ती स्वतंत्र मानलेली आहे. आणि पुरुष जो आहे तो पुरुष पुन्हा सांख्यशास्त्रकार पुरुषाला नाना मानतात, भोक्ता मानतात. असा सगळा विचार सांख्यशास्त्रामध्ये आलेला आहे. सांख्यशास्त्राचाही विचार ज्ञानोबारायांनी बऱ्याच ठिकाणी घेतलेला आहे. भगवंतांनी सांगितलं गीतेमध्ये प्रकृतीम पुरुषम चैव विद्यनादि उभावापी. येतंय का कोणाला सांगता? प्रकृतीम पुरुषं चैव विद्यनादि उभावपी विकारांश विद्धी प्रकृती संभवान असं होतं बघा. मग प्रकृती करी कर्मे ते म्या केली म्हणे भ्रमे येत करता येणे नावे बोलीजे जीव. मग प्रकृते क्रियमानानी गुणै कर्मानी सर्वशा अहंकार विमूढात्मा करता हमे ती म्हणते. करते सगळं प्रकृती, पण पुरुष जो आहे तो असंग आहे, निर्विकार आहे, नित्यशुद्ध बुद्धमुक्त आहे. परंतु त्या ठिकाणी प्रकृती जी करते तो पुरुष म्हणतो मी केलं. आणि मग त्या ठिकाणी तादात्म्य घेतो आणि तादात्म्य घेतल्यानंतर त्याला बंध प्राप्त होतो. जन्म मरण वास्तविक पाहता प्रकृतीचे धर्म आहेत. पुरुषाच्या ठिकाणी जन्मही नाही, मरणही नाही, पण पुरुष मात्र तादात्म्य करतो. अज्ञानामुळे प्रकृतीचं सगळं माझं आहे समजायला लागतो आणि मग तो बद्ध होतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आणि मग ज्यावेळेस त्या ठिकाणी तो विचार करायला लागतो, प्रकृती वेगळी आहे, मी वेगळे, देहीचा धर्म देही, आत्मा तो आत्मयाची ठाई, देखिजे देहीचा धर्म देही, ऐशे देखणे ते पाही अनाथ. मी वेगळा आहे, प्रकृती वेगळी असं म्हणून त्याला विचार केला की तिथे प्रकृती पुरुषाच्या विवेकातच त्यांनी काय सांगितलं आहे, मोक्ष सांगितलं. प्रकृतीला सत्य मानलं आहे, सगळी प्रकृती जगत निर्माण करते, प्रकृती स्वतंत्र आहे सांगितलेलं आहे. आणि मग प्रकृतीच्या पुढे सगळ्या विकृती सांगितलेल्या आहेत. मूळ प्रकृती जी आहे ती त्रिगुणात्मक आहे, तिला प्रधान असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि पुढे मग प्रकृतीपासून अहंकार निर्माण होतो, अहंकारापासून तन्मात्रा निर्माण होतात, तन्मात्रेपासून पंचभूत निर्माण होतात, पंचभूतापासून ही सगळी सृष्टी निर्माण होते असं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रकृती पुरुषाचा विवेक ज्या शास्त्रात प्राधान्याने सांगितलेला आहे त्या शास्त्राला कुठलं शास्त्र म्हटलं आहे, सांख्यशास्त्र म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे योगशास्त्र आहे, दर्शनाचा विचार. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांच्या आकृती. योगशास्त्रामध्ये प्रकृती पुरुषाचा तर विचार आहेच आहे, पण पुढे त्यांनी आणखीन एक ईश्वर मानलेला आहे.
जो की सांख्यशास्त्राने मानलेला नाही. योगशास्त्र म्हणतं नाही बाबा ईश्वर मानला पाहिजे आणि नुसता विवेक करून काय होणार नाही. योगशास्त्र जे आहे अथ योगानुशासनम, ते म्हणतात काही क्रिया कराव्या लागते. मग काय क्रिया करायच्या ते म्हणतात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, आणि मग तुम्हाला समाधी अवस्था प्राप्त होईल. तुम्हाला विवेकाचा उपयोग आहे पण नुसता विवेकाचा उपयोग काहीच नाही. ते म्हणतात त्याच्याकरता काय केलं पाहिजे, ईश्वराचं प्रणिधान केलं पाहिजे, ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. तो ईश्वर कृपा करील आणि मग तुमच्या जीवनामध्ये यम साधेल, नियम साधतील, आसन साधेल, प्राणायाम होईल, ध्यान धारणा घडेल आणि मग तुम्हाला समाधी अवस्था. आता समाधी म्हणजे काय, समाधीच्या सुद्धा त्या योगशास्त्राची व्याख्या वेगळी आहे, वेदांतशास्त्राची समाधीची व्याख्या वेगळी आहे. चित्ताची निरुद्ध अवस्था प्राप्त करून घेणं, याच्या माध्यमातून ततः दृष्टू स्वरूपे अवस्थानम असं म्हटलं आहे. योगस्तु चित्तवृत्ती निरोधा असं म्हटलंय. चित्तवृत्तीचा निरोध प्राप्त करून घेणं, याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, समाधी अवस्था प्राप्त करून घ्या म्हटलेलं आहे. आणि या समाधीलाच योगशास्त्राने काय मानलेलं आहे, मोक्ष मानलेलं आहे. पण त्याचाही उपयोग आहे. जसं न्यायशास्त्राचा उपयोग आपल्याला कशाकरता होतो, बुद्धी सूक्ष्म करण्याकरता होतो, तर्क करण्याकरता होतो, विचार करण्याकरता होतो. कारण परमार्थ करायचा असेल तर पहिली बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे. परमात्मा तत्व जे आहे ते सूक्ष्म आहे. शास्त्रात म्हटलं दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शवी. सूक्ष्मातल्या सूक्ष्म बुद्धीने ते प्राप्त होतं, दर्शन होत असतं. हो, कसं पाहिजे परमात्म्याला, ज्ञानोबा म्हणतात कसं पाहिजे, तेथीचे पाहणे ऐसे असे वीरा, जैसा न मोडली या विहिरा, आपुल्या उगमी झरा भरून टाके. दृश्यपणे देखीजे का ज्ञेयत्वे जाणीजे, अमुक ऐसे म्हणजे ते हे नव्हे. मग ह्या विचार करायला बुद्धी सूक्ष्म करावी लागते. आणि सूक्ष्म करण्याचं कारण, सूक्ष्म करण्याचं काम न्यायशास्त्र करतं, वैशेषिक शास्त्र करतं. आणखीन थोडासा आणखीन त्याच्यात विचार राहिला असेल तर ते करण्याचं काम सांख्यशास्त्र करतं. यांनी अगोदर 16 पदार्थ सांगितले, 16 पदार्थावरून वैशेषिकांनी 7 पदार्थावर आणलं. आता 7 पदार्थावरून आणखीन पुढे सांख्यांनी 2च पदार्थावर आणलं. म्हणजे विचार करत असताना आणखीन पुढे पुढे जायचं आहे. म्हणून सांख्यशास्त्राचा विचार सुद्धा महत्त्वाचा आहे. सांख्यशास्त्र प्रकृती आणि पुरुषाचा विवेक करतं आणि प्रकृती पुरुषाचा विवेक करून काय करायचं आहे, तैसे विचारता निरसले. प्रपंच सहज सांडवले किंवा राजहंसाचं उदाहरण दिलंय बघा ज्ञानोबारायांनी. ह्या सगळ्या शास्त्रांचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय. अगदी चार्वाकापासून प्रत्येक शास्त्राचं वर्णन ज्ञानेश्वरीत आलेलं आहे. हो, न्यायशास्त्र काय करतं त्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी पुढे अनेक ठिकाणी केलं आहे. त्या ठिकाणी सांख्यशास्त्र काय करतं, हो, त्याचंही वर्णन ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. आता मला वय आठवत नाहीत, पण ज्ञानोबारायांनी लिहिलंय सांख्याचे वाहनी लिहिलंय. सांख्यशास्त्र काय सांगितलं, योगशास्त्र काय करतं त्याचाही विचार पूर्ण 6व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. समाधीचा सगळा विचार ज्ञानोबारायांनी सांगितलेला आहे. योगशास्त्र आहे, आणखीन काय आहे, पूर्वमीमांसा शास्त्र आहे आणि उत्तरमीमांसा याचा विचार आहे. याचा विचार आपण उद्याच्या प्रवचनात पाहू. पुंडलिक वरद.